या रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आता महाराष्ट्रातून ठाकरे बंधू थेट मैदानात उतरले आहेत। 26 जुलै 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत एकत्र येत आहेत। देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला ग्रासून टाकणारा भ्रष्टाचार, वारंवार होणारी नीट पेपर फुटी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी होणारा खेळ आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर झालेला पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज या घटनांमुळे हा संवेदनशील प्रश्न आता ऐरणीवर आलाय। आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचे नेते जे वैचारिक मतभेदांमुळे अनेक वर्ष एकमेकांपासून दूर होते ते आता देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या अंधकारमय भविष्याला प्रकाशात आणण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। या संपूर्ण घडामोडींनी एका मोठ्या लोक आंदोलनाचं रूप धारण केलंय आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली गाठत जंतर मंतर येथील आंदोलन स्थळाला भेट दिली आणि तिथे उपस्थित विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीकाही केली। संवाद हा लोकशाहीचा पाया आणि आत्मा आहे, परंतु हे सरकार सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांशी चर्चा करायला नकार देतंय असं सांगत त्यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेला थेट हुकुमशाहीची वृत्ती असं संबोधलं। वेळेत संवाद साधला असता तर ही परिस्थिती इतकी चिघळली नसती अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। त्यानंतर मुंबईत परतताच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी या राष्ट्रीय आणि संवेदनशील विषयावर चर्चा केली आणि यातूनच हे आंदोलन समोर आले। जंतर मंतरवर पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि मुंबईत देखील अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी गाडीतून नेऊन पोलीस स्टेशनला वगैरे नेले। आपण स्वतः काल विद्यार्थ्यांनी आंदोलन जाहीर झाल्यानंतर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना नोटीस जाऊ शकतात, विद्यार्थ्यांची धरपकड होऊ सवय आम्हाला यासाठी सवय आम्हाला आमच्या नाही इकडे आता कळेल आता म्हणून म्हटलं ना की विद्यार्थ्यांच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे। आणि प्रश्न असा आहे ना की प्रश्न सोडवायचा आहे का चिघळवायचा आहे हे मला असं वाटतं सरकारने बघावं। सर आज वंचितनी महाराष्ट्र आणि देशबंदची हाक दिली आहे। 26 तारखेला तुम्ही आता मोर्चा काढणार आहात। प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या गोष्टी करण्यापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे आता हे ते जाहीर करणं हे आम्हाला माहीत नव्हतं। त्यांनी स्वतंत्रपणे जाहीर केलं ही गोष्ट बरोबर आहे। आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार, कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल, बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार। यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधू केवळ मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, परंतु आता देशातील भावी पिढीच्या म्हणजेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांनी आपलं सर्व राजकीय हेवे दावे आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र रस्त्यावर उतरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या निर्णयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले। आंदोलनाच्या दिवशी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता सर्व पक्षांचे रंग बाजूला ठेवून केवळ आणि केवळ भारताच्या राष्ट्रध्वजाखाली म्हणजेच तिरंग्याखाली सर्व नागरिक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि सामूहिक राष्ट्रगीत गायन करावं असं आवाहन यावेळी ठाकरे बंधूंनी केलंय। आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू, एक तर या सरकारला सुबुद्धी आहे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर। ठाकरे बंधूंचं हे एकत्र येणं केवळ एका परीक्षा घोटाळ्यापुरतं मर्यादित नाहीये,
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या त्रिभाषा सूत्रीमधील त्रुटी आणि महाराष्ट्रातील शाळांवर होणारी हिंदी भाषेची कथित सक्ती यांसारख्या व्यापक शैक्षणिक मुद्द्यांनाही स्पर्श करणार आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की शिवतीर्थवर जमलेली ही प्रचंड गर्दी म्हणजे निव्वळ लोकांचा जमाव नाही, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेच्या मनात खदखदणारा तीव्र संताप आहे। ठाकरे हा महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठा आणि आदराचा ब्रँड आहे। या एकाच निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणांचे आणि भूमिकेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशात राहणाऱ्या तमाम मराठी भाषिकांमध्ये उमटत आहेत। आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या। त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली। आणि काल एक व्यक्ती जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिचं येता येताना वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे। तर एक 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 असे अत्याचार वाढत चाललेले आहेत। न्यायालयाला कबूतरं, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे। आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता। मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती, ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे? हे एकूणच जे चाललेलं आहे हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाही आहे। कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आत्ता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे। हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं, पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय। पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती, म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे। आपली मुलं आहे, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे। पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं। लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतो की कोणीही, कारण बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत। एकंदरीत पाहता 26 जुलै रोजी मुंबईतून निघणारा हा संयुक्त मोर्चा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरू शकतो। जेव्हा देशातील शिक्षण व्यवस्था धोक्यात येते आणि तरुणांचं भवितव्य अंधारात ढकललं जातं, तेव्हा राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं लागतं। हा संदेश या दोन्ही नेत्यांनी आपल्या कृतीतून दिल्याचं दिसतंय। विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आता मुंबईच्या रस्त्यांवरून थेट दिल्लीच्या तख्ताला हादरे देणार आहे, यात शंकाच नाही। त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाकडे, त्यातील भाषणांकडे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय बदलांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।